Vikrant Dobe and today we are going to learn about add a question tag part 2. बघा पार्ट 1 मी याच्या अगोदर अपलोड केलेला आहे. जर कोणी पार्ट 1 बघितला नसेल तर त्याने अगोदर पार्ट 1 बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स कसं आपण टॅग कसं ऍड करणार याच्याबद्दल संपूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर बघा आता आपण बघूया पार्ट 2. बघा पार्ट 2 मध्ये आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे क्वेश्चन टॅग कसे करणार आणि असे बरेच असे एक्झाम्पल्स घेऊन तसेच वेगवेगळ्या टाइपचे एक्झाम्पल्स घेऊन आपण क्वेश्चन टॅगला ऍड करूया. ओके बघा फर्स्ट एक रूल दिलेला आहे. जर वाक्यामध्ये डमी सब्जेक्ट असेल, आता डमी सब्जेक्ट कसा राहतो बघा, तर क्वेश्चन टॅगचाही सब्जेक्ट का राहणार, डमी राहणार. आता फॉर एक्झाम्पल मी असं म्हणणार की खूप टेन्शन आहे. आता सब्जेक्ट काय याच्यामध्ये, तर आपल्याला कोणतरी सब्जेक्ट घ्यावा लागेल, एक डमी सब्जेक्ट घ्यावा लागेल. तर देयर इज अ टेन्शन, इट इज अ टेन्शन. ओके, तर हा डमी सब्जेक्ट आहे. आता ठीक आहे, आणखी एक येणार की हा टाइम आहे जेवण करण्याचा, जेवण करा. ठीक आहे, इट्स अ टाइम टू हॅव अ लंच, इट्स अ टाइम टू हॅव अ डिनर. तर इट काय झाला, डमी सब्जेक्ट. तर बघा काही एक्झाम्पल दिलेलं आहे मी, जसं की तुम्ही जर बघत असाल, दीज आर द डमी सब्जेक्ट. इट आपल्याला डमी सब्जेक्ट कसा म्हणतो, इट इज अ टाइम टू लर्न इंग्लिश. इट्स अ टाइम टू लर्न इंग्लिश म्हणजे हा इंग्लिश शिकण्याचा काय टाइम आहे. देयर इज अ नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, इट्स अ व्हेरी इझी टू सॉल्व. देयर वेअर मेनी स्टुडंट्स. बघा काही सेंटेन्स दिलेला आहे, तर याचा जो क्वेश्चन टॅग मधला सब्जेक्ट येणार तो सुद्धा डमी सब्जेक्ट असणार, जो दिलेला आहे तोच असणार. बघा इट्स अ टाइम टू लर्न इंग्लिश, त्याचा काय येणार टॅग. सर्वात पहिले तो आपण हेल्पिंग वर्ब, दिस इज अ पॉझिटिव्ह सेंटेन्स. द क्वेश्चन टॅग शुड बी निगेटिव्ह, तर येणार हे इजंट. आणि जो सब्जेक्ट दिलेला आहे तो जसाचा तसाच म्हणजे येणार इजंट इट. बघा नेक्स्ट सेंटेन्स, देयर इज अ नो प्रॉब्लेम. बघा सेंटेन्स काय निगेटिव्ह आहे, टॅग येणार पॉझिटिव्ह म्हणून येणार इथं इज आणि देयर ॲज इट इज. इथं लक्षात ठेवा, दीज आर द मेन वर्ब, हे मेन वर्ब आहे. तरी सुद्धा आपण इथं याच्यामध्ये यूज करणार, कारण की मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे की डू डज डीड हे आपण केव्हा घेणार, जर वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब नसेल तर. आता इथं प्रॉब्लेम झालेला आहे, इथं आहे स्टेट ऑफ बिंग वर्ब. तर स्टेट ऑफ बिंगला तुम्ही डिरेक्टली इथं हेल्प म्हणजे लिहू शकता ऍड क्वेश्चन टॅग मध्ये, ठीक आहे, वर्ब म्हणून. ओके बघा इट्स व्हेरी इझी टू सॉल्व. बघा याचं येणार दिस इज अ पॉझिटिव्ह, इट्स होणार इजंट आणि जो डमी प्रोनाउन आहे तो जसाचा तसाच. बघा देयर वेअर मेनी स्टुडंट्स, खूप सारे विद्यार्थी होते. बघा पास्ट टेन्स वाक्य आहे म्हणजे वेअरचं होणार वेअरंट आणि देअरचं ॲज इट इज, कारण की दीज आर द डमी सब्जेक्ट. डमी सब्जेक्ट जर वाक्यामध्ये असेल तर क्वेश्चन टॅग करताना सब्जेक्ट हा डमी सब्जेक्टच राहील. तर देअर क्वेश्चन मार्क कंप्लीट. सेकंड रूल बघूया. जर स्टेटमेंट मध्ये इनडिफाइनाइट प्रोनाउन असेल, आता इनडिफाइनाइट प्रोनाउन म्हणजे आपण त्याला डिफाइन नाही करू शकत असे प्रोनाउन. आता फॉर एक्झाम्पल कोणीतरी येत आहे, कोण येत आहे, त्या व्यक्तीला आपण डिफाइन करू शकतो का, तो ही असू शकतो, शी असू शकतो, एखादा मुलगा मुलगी किंवा आणखी अनेक विषय सुद्धा असू शकतात. कारण की मी त्याला कोणत्याच प्रकारे डिफाइन नाही करू शकत, अशा प्रोनाउनला आपण इनडिफाइनाइट प्रोनाउन असं म्हणतो. तर बघा इनडिफाइनाइट प्रोनाउन जे आहेत, एनीबडी, anyone, somebody, someone, nobody, no one, everybody, everyone, all. These are the indefinite pronoun. तसेच anything, something, nothing, everything हे पण काय आहे indefinite pronoun. बघा something in my hand, something is in my hand. तर तुम्ही सांगू शकता का माझ्या हातामध्ये काय आहे, नाही सांगू शकत, म्हणजे तुम्ही त्याला डिफाइन नाही करू शकत. अशा प्रोनाउनला म्हणतात इनडिफाइनाइट प्रोनाउन. तर बघा वाक्याची सुरुवात जर इनडिफाइनाइट प्रोनाउन सुरू झाली असेल, हा सब्जेक्ट इनडिफाइनाइट प्रोनाउन असेल, तर क्वेश्चन टॅग मध्ये त्याचा सब्जेक्ट काय राहणार आहे ते आता आपण इथं बघूया. तर बघा जर स्टेटमेंट मध्ये म्हणजे एखादा असर्टिव्ह वाक्यामध्ये स्टेटमेंट मध्ये जर इनडिफाइनाइट प्रोनाउन असेल, तर जसेच एनीबडी, एनीवन, समबडी, समवन, नोबडी, नो वन, एव्हरीबडी, एव्हरीवन, तर आपण क्वेश्चन टॅग मध्ये सब्जेक्ट घेणार दे. ही पण घेऊ दे घेणार, ही पण शी पण घेऊ शकतो, पण समबडी पण तुम्हाला माहिती असेल तो मुलगा आहे मुलगी आहे,
पण या सिच्युएशन मध्ये आपल्याला माहिती नाही आहे कोण आहे, म्हणून आपण दे कन्सिडर करणार सब्जेक्ट ऍट अ क्वेश्चन टॅग मध्ये. ओके. जर पण एनिथिंग, समथिंग, नथिंग, एव्हरीथिंग असेल सब इंडिफिनाइट प्रोनाउन, तर आपण टॅग मध्ये आपण इट हा सब्जेक्ट कन्सिडर करणार. तर बघा आपण एक्झाम्पल घेऊया या टाइप वरती आणि सॉल्व्ह करूया. ओके, चला बघूया काही एक्झाम्पल घेऊया. बघा इथं तुम्ही बघितलं असेल सर्व इनडिफाइनाइट प्रोनाउन मी दिलेले आहे. त्याने वाक्याची सुरुवात केलेली आहे, म्हणजे एनीबडी कॅन डान्स. तर बघा या सेंटेन्स मध्ये जे एनीबडी आहे, जे इनडिफाइनाइट प्रोनाउन तुम्ही इथं आपण दिलेले आहे, वाक्याची सुरुवात केलेली आहे, तर टॅग मध्ये त्याचा जो सब्जेक्ट आहे तो चेंज होतो. ते मी तुम्हाला रूल्स मध्ये सांगितलं आहे. तर बघा एनीबडी कॅन डान्स याचा जो टॅग येणार, तर सर्वात अगोदर आपण काय लिहितो, हेल्पिंग वर्ब. रूल तर एक सेम आहे की वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह, जर वाक्य जर निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह. हा रूल तर आपण शेवटपर्यंत अप्लाय करणार आहे. इथं बघा, इथं सर्वात अगोदर लिहितो आपण हेल्पिंग वर्ब कॅन दिलेला आहे, तर इथं लिहिणार आपण कांट. ओके. त्यानंतर एनीबडीचा सब्जेक्ट आपण क्वेश्चन टॅग मध्ये काय लिहिणार, दे. ओके, ते मी तुम्हाला इथं सांगितलं आहे रूल्स मध्ये. बघा समथिंग इज, बघा वाक्य आहे पॉझिटिव्ह, तर येणार इजचं काय येणार, इजंट. आणि समथिंग च सब्जेक्ट इथं काय लिहिणार आपण, प्रोनाउन काय लिहिणार, इट. ओके. समवन, बघा इथं आता कसं ओळखायचं, बघा बडी, समवन एक म्हणजे जर समजा वस्तू, निर्जीव वस्तू दिसली, वस्तू असेल इंडिफाइनाइट तर इट घेणार, आणि जर समजा व्यक्ती असेल समबडी, समवन, तर आपण तिथं दे घेणार. फक्त एवढं लक्षात ठेवा. आता बघा इथं समथिंग आहे म्हणून इट घेतलं, समवन आहे म्हणजे कोणतरी व्यक्ती आहे, पण त्याचं आपण काय लिहिणार टॅग मध्ये, दे लिहिणार. इथं बघा समवन वॉन्ट्स, तर बघा खूप सारे विद्यार्थी इथं मिस्टेक करतात. इथं समवनचं जे सब्जेक्ट येणार, जे प्रोनाउन येणार, ते इथे आपण देच पर्सनल प्रोनाउन, आणि खूप सारे मुलं करतात वॉन्टचं डझंट करतात. पण जर समजा तुम्ही इथं डझंट लिहिला तर अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट आणि वर्ब एग्रीमेंट मध्ये डे नंतर कधी तुम्ही डझन बघितलाय, डझंट हा कधी येणार आहे, ही, शी, थर्ड पर्सन सिंग्युलर नंतर डझंट येतो. पण इथं तुम्हाला अकॉर्डिंग टू सब्जेक्टच्या नुसार आपल्याला चेंज करावं लागेल. आपण डू डोंट घेऊ शकतो. इथं दे आला तर आपण इथं डझंटला आपण डोंट करू शकतो. ठीक आहे, म्हणून इथं लिहिणार आपण डोंट, कारण की सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट डोंट डेच्या नंतर नेहमी आपण काय लिहितो, डोंट लिहितो. ओके. बघा नेक्स्ट, एव्हरीबडी सॉल्व टेस्ट. सिंपल पास्टचा सेंटेन्स आहे. बघा एव्हरीबडी, ते इथं काय ना, दे सब्जेक्ट, आणि सॉल्व हे व्ही2 फॉर्म आहे म्हणून आपण डू डज डिड म्हणून डिड घेणार, तर घेणार डिडंट. आणखी एक्झाम्पल घेऊया, जसं की नोबडी इज प्लेइंग. तर या सेंटेन्स मध्ये पण आपण कसं लिहिणार, नोबडी इज प्लेइंग. तर नोबडीचं काय ना, दे, आणि इजचं तुम्ही काय करता, इजंट. तर रॉंग होऊन जाईल, कारण की जर तुम्ही इजंट जर इथं लिहिलं तर डेच्या नंतर कधी इजंट येणार का, हे अग्रीमेंट आहे का, नाहीये. तर इजंटच्या ऐवजी आपण आरन लिहू शकतो, टेन्स बदलणार नाही. जर तुम्ही आरन जरी लिहिला, इजंट जरी लिहिला, टेन्स बदलणार नाही. तर इजंट नाही लिहू शकत, कारण की आपण नोबडीचं इथं सब्जेक्ट का लिहिला आहे, दे लिहिलेला आहे. कारण इनडिफाइनाइट प्रोनाउनचा आपण सब्जेक्ट निमित्त टॅग मध्ये आपण दे लिहिणार ॲज अकॉर्डिंग टू रूल. तसं ते एक प्रॅक्टिकली सुद्धा आपण विचार केला देच येणार, आणि तिथं आपण इथं आरन लिहिणार, इजंट लिहिणार नाही. आय होप तुम्हाला समजलं असेल. बघा आणखी काय रूल, चला बघूया. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण क्वेश्चन टॅग ऍड कसा करणार आहे. बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मी तुम्हाला मागच्या लेसन मध्ये सांगितलं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे एखादी आज्ञा असू शकते, एखादी सल्ला किंवा एखादी रिक्वेस्ट सुद्धा असू शकते. तर बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण टॅग कसा ऍड करणार, तर इथं लक्ष द्या. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट हा हिडन असतो, बरोबर आहे. तर आपल्याला सब्जेक्ट हा हिडन असतो, म्हणजे सब्जेक्ट असतो कोण. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, एखादा सल्ला, एखादी ऑर्डर किंवा एखादी रिक्वेस्ट जे आपण समोरच्या व्यक्तीला करतो, म्हणजे सेकंड पर्सनला करतो. आणि हु इज द सेकंड पर्सन, मी फर्स्ट पर्सन आहे, मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहे, म्हणजे तुम्ही ऐकत आहे.
तर यू आर अ सेकंड पर्सन. तर मी तुम्हाला काय करणार, सल्ला देणार, तुम्हाला ऑर्डर करणार. आता फॉर एक्झाम्पल मी इथं आहे, मी तुम्हाला त्या व्यक्तीला, त्या थर्ड पर्सनला मी ऑर्डर करू शकतो का? नाही. माझ्या समोरच्या व्यक्तीला लाच फक्त मी ऑर्डर करू शकतो, मी रिक्वेस्ट करू शकतो, सल्ला करू शकतो. तर मला समोरचा व्यक्ती आहे सेकंड पर्सन म्हणजे आहे यू. म्हणजे यू हा इथं सब्जेक्ट आहे ना, तो हिडन राहतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये. ओके. त्याच्यानंतर ती क्रिया तो केव्हा करणार? जेव्हा मी त्याला ऑर्डर दिल्यानंतर. फ्युचर मध्ये करणार, नंतर करणार, ऑर्डर दिल्यानंतर करणार. म्हणून इथं आपण लिहिणार जो हेल्पिंग वर्ब आहे तो लिहिणार आपण विल, म्हणजे फ्युचर टेन्सचा लिहिणार. आणि सेकंड पर्सन लिहिणार कारण की ते आज्ञा हे सेकंड पर्सनला जात आहे. ओके. तर बघा अशा पद्धतीने आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये ओंट यू आणि विल यू ते यूज करणार. तर बघा सेंटेन्स बघा, कम हिअर, इकडे. मी समोरच्या व्यक्तीला काय केली, ऑर्डर केली, म्हणून इथे लिहिणार मी यू. आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून मी इथे लिहिणार ओंट, म्हणजे तो नंतर ते करणार ना, म्हणजे इकडे येशील ना, असं. ओके. तर तुम्ही तो विल यू सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. पण ओंट यू बेटर राहील कारण की तुमच्या लक्षात आलं असेल की पॉझिटिव्ह असेल तर आपण त्या हमेशा निगेटिव्ह लिहितो. पण तुम्ही विल यू जरी लिहिला तरी सुद्धा तुमचं सेंटेन्स काय असणार, करेक्ट असणार. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, डोंट गो देअर, तिथं जाऊ नको. नाही ना. तर बघा तिथं जाऊ नको. तर ह्या सेंटेन्स मध्ये मी समोरच्या व्यक्तीला काय केली, ऑर्डर केलेली आहे. समोरचा व्यक्ती आहे यू आणि तो इथं फ्युचर मध्ये तो ऍक्शन करणार म्हणून विल. अवॉइड द ऑइली फूड, समोरच्या व्यक्तीला ऑर्डर केली आहे यू आणि येणार इथं विल. नेवर, इथं बघा इथं विल पण लिहू शकतो आणि ओन पण लिहू शकतो, दोन्हीही लिहू शकतो मी. कारण की जर कसं कन्फ्यूज नाही झालं पाहिजे म्हणून आपण पॉझिटिव्ह असेल तर आपण इथं काय लिहिणार, निगेटिव्ह लिहिणार. तर बघा हे नेवर आहे, नेवर आणि डोंट निगेटिव्ह सेंटेन्स आहे. नेवर हॅव अल्कोहोल, त्याचं काय येणार, विल. समोरच्या व्यक्तीला मी ही दिली, एक ऍडवाइस दिली, तर मी लिहिणार इथं यू. आपण लास्ट लेसन मध्ये बघितलं की काही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स लेट न सुरू होतात. तर लेट म्हणजे काय, करू द्या, करणे दो. तर बघा असे काही सेंटेन्स राहतात, त्याचं आपण क्वेश्चन टॅग कसं ऍड करणार त्या सेंटेन्सला ते आता इथं बघणार आहोत. बघा लेटचा अर्थ होतो करणे दो. तर लेट मी प्ले म्हणजे मला खेळू द्या. लेट राहुल गो देअर, राहुलला तिथं जाऊ द्या. लेट हिम कम, त्याला येऊ द्या. लेट देम रीड, त्यांना वाचू द्या. म्हणजे इथं तुम्ही बघितलं असेल की मी, राहुल, हिम, देम हे थर्ड पर्सन यूज केलेलं आहे. तर बरेच विद्यार्थी काय करतात, याच्या अकॉर्डिंग तिथं टॅग मध्ये सब्जेक्ट लिहितात. तर बघा हे जे म्हणजे ही जी विनंती केलेली आहे हे समोरच्या व्यक्तीला केलेली आहे. समोरचा कोणतरी व्यक्ती आहे आणि त्याला म्हणत आहे मी की त्या राहुलला तिथं जाऊ द्या. म्हणजे हे विनंती मी समोरच्या व्यक्तीला केलेली आहे म्हणून तिथं जो हिडन सब्जेक्ट आहे तो यू आहे. मी समोरच्या व्यक्तीला म्हणत आहे की मला खेळू द्या. तर समोरच्या व्यक्तीला हे ऑर्डर अप्लाय होत आहे, तर तिथं हिडन सब्जेक्ट आहे यू. तर एवढं लक्षात ठेवा, दिस आर द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. याच्या अकॉर्डिंग तुम्ही सब्जेक्ट नाही लिहिणार. ठीक आहे. कारण की हे जे विनंती आहे, ही जे रिक्वेस्ट आहे, हे समोरच्या व्यक्तीला केलेलं आहे, सेकंड पर्सनला केलेली आहे. तर इथं बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. तर इथं थोडंसं लक्ष द्या. तर बघा याचा येणार, वाक्याची सुरुवात झालेली आहे मुख्य क्रियापदापासून. लेट इज अ मेन वर्ब, लेट. ओके. तर बघा तर इथं दोन पैकी तुम्ही लिहू शकता. लेट मी प्ले, ते इथं आपण लिहिणार विल यू किंवा ओंट यू, दोन्हीही लिहू शकता. लेट राहुल गो देअर, सेम येणार विल यू. कारण की समोरच्या व्यक्तीला मी काय केली आहे, विनंती केलेली आहे, तुम्ही ते करणार ना, असं मी त्याला टॅग ऍड करणार. ओके. तर अशा पद्धतीने आपण लेटच्या सेंटेन्सला टॅग आपण विल यू हा टॅग ऍड करणार. चल बघूया आपण लेट्सचे वाक्य. लेट्स म्हणजे काय होते, करूया. लेट्स प्ले, खेळूया. लेट्स डान्स करूया. लेट्स डू पार्टी करूया. तर लेट्सच्या वाक्याचं क्वेश्चन
त्याला आपण क्वेश्चन टॅग कसं ऍड करणार आहे ते आता आपण इथं बघूया. तर बघा, वाक्याची सुरुवात लेट्स न झाली असेल म्हणजे करूया अशी झाली असेल तर आपण तिथं टॅग घेणार शॉल वी. तर शॉल वीच का बरं घेणार? बघा बघा, आपण लेट्स प्ले म्हणजे खेळूया. कोण खेळूया? आपण सर्व खेळूया. म्हणजे इथं सब्जेक्ट काय आहे? वी, आपण. लेट्स पार्टी, लेट्स डू पार्टी, आपण सर्व पार्टी करूया. सब्जेक्ट कोण आहे? आपण सर्व. म्हणून तिथं मी काय म्हटलं? वी. मी जसं म्हटलं की लेट्स प्ले, तर आपण ते करूया म्हणजे कधी करूया? फ्युचर मध्ये करूया. म्हणून काय म्हटलं मी? शॉल. तर बघा, आपल्याला माहिती आहे रूल आहे की सिंपल प्रेझेंट टेन्सचा रूल आहे की कोणत्याही फ्युचर टेन्सचा रूल आहे की आय आणि वी नंतर आपण काय घेतो? शॉल घेतो. म्हणून तो शॉल यूज केलेला आहे, म्हणून शॉल वी. ओके. तर नेहमी आपण इथं पॉझिटिव्ह टॅग घेणार. तर बघा, लेट्स प्ले क्रिकेट म्हणजे आपण सर्व क्रिकेट म्हणजे आपण क्रिकेट खेळूया. म्हणजे इथं वी, खेळूया फ्युचर मध्ये, म्हणून शॉल वी, शॉल. ओके. त्यानंतर लेट्स डान्स, आपण सर्व डान्स करूया. आपण म्हणजे वी, करूया फ्युचर मध्ये म्हणजे शॉल. लेट्स वॉक, तर आपण वी आणि करूया नंतर फ्युचर मध्ये, म्हणून येणार इथं शॉल वी. तर अशा पद्धतीने लेट्स वाक्य जर असेल तर आपण शॉल वी इथं टॅग म्हणून ऍड करणार. बघा, शेवटचा एक रूल बघूया. जर स्टेटमेंट मध्ये जर दोन क्लॉज असेल म्हणजे उपवाक्य, प्रिन्सिपल क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज, तर क्वेश्चन टॅग ऍड करताना प्रिन्सिपल क्लॉज नुसार टॅग ऍड करावा. प्रिन्सिपल क्लॉज नुसार, लक्षात ठेवा. सबऑर्डिनेट क्लॉज नुसार नाही, प्रिन्सिपल क्लॉज जो मेन क्लॉज असतो, वाक्यातील मेन क्लॉज. बघा, आपण काही सेंटेन्स घेऊन हे लक्षात घेऊया. बघा, काही सेंटेन्स दिलेला आहे. या सेंटेन्स मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की मी दोन क्लॉज अप्लाय केला. क्लॉज म्हणजे काय? सब्जेक्ट आणि वर्ब मिळून एक क्लॉज तयार होतो. बघा, इथे एक सब्जेक्ट आहे, एक वर्ब आहे, इथे एक सब्जेक्ट आहे, इथे एक वर्ब आहे, म्हणजे या वाक्यामध्ये दोन क्लॉज आहेत. ओके. तुम्हाला साधी सिंपल मी डेफिनेशन सांगितली, क्लॉज इज इक्वल टू सब्जेक्ट प्लस वर्ब. ओके. तर दोन क्लॉज आहे. तर मग हा एक क्लॉज आहे आणि हा दुसरा क्लॉज आहे. तर सिंपल सी टेक्निक सांगतो की तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा आहे, की ज्या क्लॉजच्या अगोदर तुम्हाला कंजक्शन जर दिसेल तर तो झाला आपला सबऑर्डिनेट क्लॉज. आणि हा असा असतो स्पेशल, एकटा असतो, तर याला म्हणणार आपण मेन क्लॉज. तर याच्या अकॉर्डिंग आपण खाली ना टॅग ऍड करणार. ओके. तर मग आय थिंक, इथे सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे. थिंक इथं हेल्पिंग वर्ब नाहीये, म्हणून आपण लिहिणार इथं डूचं का होणार? डू घेणार, म्हणून इथं डोंट. आणि आय चं प्रोनाउन आय रीड. बघा, ही सॉ अ बॉय हु वॉज ब्लाइंड. बघा, इथं पण बघा, सब्जेक्ट वर्ब म्हणजे दोन क्लॉज आहेत. तर बघा, हा आहे प्रिन्सिपल क्लॉज आणि हा काय आहे? हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, कारण की तो हु काय इथं कंजक्शन जोडलेला आहे. तर बघा, अकॉर्डिंग टू द मेन क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज, आपण काय करणार? टॅग ऍड करणार. तर इथं V2 आहे, तर म्हणून डिडंट ही. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल, गीता मेड अ केक विच इज सो ब्युटिफुल. बघा, दोन क्लॉज आहेत, सब्जेक्ट प्लस वर्ब झाला एक क्लॉज, सब्जेक्ट प्लस वर्ब, विच म्हणजे केक, सब्जेक्ट प्लस वर्ब झाला दोन क्लॉज. बघा, विच काय? कंजक्शन आहे, कंजक्शनला जोडलेला क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज असतो, हा मेन क्लॉज असतो. अकॉर्डिंग टू द मेन क्लॉज आपण करणार क्वेश्चन टॅग आपण ऍड करणार क्वेश्चन टॅग. इथं आहे सिंपल पास्ट टेन्स सेंटेन्स, म्हणून डिडंट शी. नेक्स्ट एक्झाम्पल, दे विल पास इफ दे स्टडी वेल. बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब एक क्लॉज आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब दोन क्लॉज आहे. म्हणजे या सेंटेन्स मध्ये दोन क्लॉज असेल. लक्षात ठेवा, जर एखाद्या स्टेटमेंट मध्ये जर दोन क्लॉज असेल तर एक असतो मेन क्लॉज, दुसरा असतो सबऑर्डिनेट क्लॉज. तुमच्या लक्षात आलं असेल, ज्या क्लॉजला कंजक्शन जोडलेलं आहे तर आपण त्या क्लॉजला काय म्हणणार? ज्या सेंटेन्सला कंजक्शन जोडलेलं आहे त्याला म्हणणार आपण सबऑर्डिनेट क्लॉज. हा आहे मेन क्लॉज. याच्यानुसार आपण टॅग करणार द वोंट दे. तर अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन टॅग इथं कंप्लीट क्वेश्चन टॅग आपण इथे शिकलो आहोत. तर काही डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आपण नक्कीच पाठवा. थँक्यू सो मच.